नमस्कार, मी सध्या काय करते च्या आपल्या या भागामध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपल्या खास पाहुणे आहेत डॉक्टर चित्रा दाभोळकर मॅम, सुप्रसिद्ध पीडियाट्रिशियन आणि गेले अराउंड 21 वर्ष त्या ॲडोलेसंट साठीचं पण त्यांचं ट्रेनिंग किंवा त्यांचं मेंटल इश्यूज बद्दल त्यांना गाईड करणं हे मॅम करत आहेत। तर मॅम खूप खूप स्वागत तुमचं मी सध्या काय करते मध्ये। धन्यवाद। जसं आपला शोचा फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे मॅमना खास एवढा त्यांनी आपला मूल्य वेळ आपल्यासाठी दिलाय, त्यासाठी राईटलो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर। हे आयुर्वेदिक आणि मॉडर्न सायन्स याचं मिक्स करून तयार केलेले स्किन केअर आहे आणि त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून पण त्याला रेकग्निशन मिळालेलं आहे। अरे वा। आणि सॉन्ते फूड्स कडून जॅगरी स्वीट अँड डार्क चॉकलेट्स आहेत आपले विथ प्युअर कोको बटर आणि त्याच्यामध्ये पाम ऑइल नाहीये, तर त्यांच्याकडूनही मॅमला एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर। धन्यवाद। मला खरं तर तुझा खूप अभिमान वाटतो की हे सगळं तू साताऱ्यात सुरू केलं आहेस, त्यामुळे खूपच कौतुक। थँक्यू मॅम, थँक्स अ लॉट। तर मॅमशी आज आपण ॲडोलेसंट एज पासून ते ॲडल्टहुड पर्यंत म्हणजे साधारण लग्न होईपर्यंतच्या ज्या येणाऱ्या मानसिक समस्या आहेत किंवा ओव्हरऑल जे डायलेमाज आहेत त्याच्याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत। तर टू स्टार्ट विथ मॅम, ॲडोलेसन्स म्हणजे नक्की आपण काय समजायचं, म्हणजे कोणतं एज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स? बरोबर, ॲडोलेसन्स म्हणजे आपण जनरल एक टीन एज असं आपल्या डोक्यात असतं आणि टीन एज म्हणजे 13 म्हणजे 13 to 18 19 असं डोक्यात असतं, पण तसं नाहीये। खरं तर हे किशोरवयीन किंवा पौगंडावस्था किंवा ॲडोलेसन्स, प्युबर्टी ह्या सगळ्यांची जर तू डेफिनेशन बघशील, व्याख्या बघशील, तर ती 10 वर्ष ते 19 वर्ष। आणि आता तर त्याच्यात म्हणजे अगदी युनिसेफ पासून WHO सगळ्यांनी असा विचार केला की 21 वर्षापर्यंत ही एक्सटेंड करावी। सध्याच्या काळात तर ही किशोरवयीन मुलं तू बघशील तर 9व्या वर्षापासूनच आपल्याकडे खूप बदल होताना दिसतात। त्याच्यामुळे आता हळूहळू ह्या वयाची व्याप्ती वाढते असं लक्षात येत आहे। बरोबर। तर जसं आपण टीनेज म्हटलं की त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस आले, त्याच्यानी होणारे मानसिक चेंजेस देखील खूप आहेत। तर त्याबद्दल तुम्ही एवढ्या पेशंट्सना तुम्ही बघता, तर त्याच्यामध्ये असं जाणवून येतं की बऱ्याचदा या चेंजेसमुळे तुम्ही सोशल मीडियावरती वेगवेगळे इन्फ्लुएन्सर्स बघत असता, तर यू ट्राय टू कम्पेअर युअर सेल्फ विथ देम आणि कुठेतरी मग नैराश्य किंवा डिप्रेशन कडेही लहान मुलं जायला लागतात। बरोबर। तर त्याबद्दल तुम्ही काय आपल्याला सांगू शकाल? खूप छान प्रश्न विचारलायस तू हा, कारण किशोर वय हे बदलाचं वय असतं किंवा संक्रमणाचं ज्याला म्हणतो आपण, की एका वयाच्या टप्प्याकडून दुसऱ्या टप्प्याकडे जाणारं। आणि ह्या वयात म्हणजे खूप काही शारीरिक म्हणजे बाह्य आंतर बदल होतात आणि शिवाय मानसिक बदल सुद्धा घडत असतात। आता ह्याच वयात योगायोगाने काय झालंय, म्हणजे सध्या परिस्थितीत म्हणू आपण किंवा सध्या जास्त बोकाळलेली परिस्थिती म्हणू, की ह्या सोशल माध्यमांचा, सामाजिक माध्यमांचा दुष्परिणाम दिसायला लागला आहे। नुसता परिणाम होणं वेगळं, कारण कायमच ह्या वयात एक जे मानसिक बदल घडत असतात त्याच्यात सर्वात महत्वाचा काय, तर एक स्वप्रतिमा निर्माण होत असते, शरीराची एक प्रतिमा निर्माण होत असते आणि त्या बदलाला सामोरं जायला आपले मन तसं तयार होत असतं। आता हे ज्यावेळी मन तयार होत असतं त्यावेळी अनेक त्या म्हणजे काळात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा नक्कीच परिणाम होत असतो। म्हणजे तुझे इन्फ्लुएन्सर म्हटलं तर आता इन्फ्लुएन्सर कुठले, तर सोशल मीडियाचे जास्त आलेत। याचं कारण असं आहे की मुलं जास्त सोशल मीडियामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहेत आणि अगदी लहानपणापासून त्यांच्या हातात मोबाईल आलेला आहे। कोरोना नंतर हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालं आणि मग त्यामुळे काय होतं की मला असं दिसलं पाहिजे, मला सुंदरच दिसलं पाहिजे, मला गोरच दिसलं पाहिजे, माझे केस असे पाहिजेत, माझे डोळे असे पाहिजेत, मग माझी स्किन अशी पाहिजे, म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी ज्या बाह्य रूप आहेत, तर त्याचं आकर्षण निश्चितच वाढतं। तसंच मुलांमध्ये काय मुलींमध्ये काय, शरीराच्या ठेवणीविषयी, म्हणजे
मुलींच्या बाबत कदाचित स्तनाची वाढ असेल, नितंबाची वाढ असेल, मुलांच्या बाबतीत म्हटलं तर मसल्स, सिक्स ऍप्स, हे सगळं तुम्हाला माहितीये. तर ह्याच्यामुळे आपण कुठेतरी कमी पडतो ही भावना यायला लागली, तर ही मुलं निश्चितच नैराश्याकडे जातात. आणि तुला आश्चर्य वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे की काही वर्षापूर्वी, म्हणजे ज्यावेळी खरं तर 2000 सालात मी हे पुढचं शिक्षण घेतलं ऍडोलेसंट मेडिसिन मधलं, तर त्यावेळी आम्हाला शिकवतानाच ते म्हणाले होते की आता 5 वर्षात एक मोठी एंडेमिक म्हणजे अशी साथ येणार आहे. आणि ती साथ कशाची असेल तर हिंसाचार, नैराश्य, आणि त्याच्यात त्याने टीबी, मलेरिया पण म्हटलं होतं. त्यावेळी खरं तर बाकीचा ह्याचा अंतर्भाव नव्हता, पण आम्हाला आश्चर्य वाटलं की नैराश्याची साथ किंवा हिंसाचाराची साथ. पण आता जर तू बघशील तर हे सत्य आहे. आणि ह्या वयात जे सामाजिक बदल पण घडून येतात, म्हणजे शारीरिक मानसिक होतात, तसे सामाजिक बदलही घडून येतात. आणि ह्या सामाजिक बदलात समाज कसा वागतोय, समाजात काय घडतंय, ह्यालाही मुलं सामोरी जात असतात. त्यामुळे तू जर पूर्वापारचा इतिहास जरी बघितलंस ना, तरी इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. कारण हे जे सगळे राजे महाराजे तू बघशील तर ते ऍडोलेसंट एज ग्रुप मधले होते. शिवाजी महाराजांनी कधी तोरणा जिंकला, कधी स्वराज्याचं तोरण बांधलं, हे ऍडोलेसंट होते त्यावेळी. म्हणजे पूर्वापार हे आपल्याला माहिती होतं की ह्या काळात एक ऊर्जा असते, अतिरिक्त ऊर्जा असते की ज्याच्यामुळे तुम्ही काहीतरी करू शकता. आणि ह्या वयातच नेमकं ह्या सोशल मीडियाने ग्रासल्यामुळे ही मुलं कुठेतरी दुसरीकडे गेली, वळली. आणि ह्याचा सगळा दुष्परिणाम म्हणून मानसिक बदलात काही आपल्याला असं विशिष्ट असे बदल दिसून यायला लागले. आणि त्याच्यात निराशा, नैराश्य, एन्झायटी, चिंता ह्या मानसिक आजारांचा समावेश जास्त झाला. आणि याला तरुणाईला यांनी ग्रासलंय हे आपल्याला दिसतंय आज. खरंय मॅम. कारण काय होतं, आपण डिप्रेशन म्हटलं की आपण साधारण इमॅजिन करतो की करिअर तुमचं स्टार्ट झालंय किंवा एक मोठ्या अडल्टहुड मध्ये तुम्ही आलाय, मग तुम्ही डिप्रेस झाला तर इट इज ऍक्सेप्टेबल बाय सोसायटी. आणि एखादं टीनेजचं मूल जर इवन इफ द चाइल्ड इज शोईंग सिम्पटम्स की हे डिप्रेस्ड आहे चाइल्ड, पण ते असं दुर्लक्ष केलं जातं की काय आता ह्यांना त्रास कसले आहेत, हे डिप्रेशन होण्यासारखे काय त्रास होत आहे त्यांना. पण हे अगदी खूप महत्वाचं आहे, कारण हे शिक्षकांच्या लक्षात येऊ शकतं, मित्रमैत्रिणींच्या लक्षात येऊ शकतं, आई वडिलांच्या, जर आई वडील तेवढे संवेदनशील असतील तर त्यांच्याही लक्षात येऊ शकतं. आणि समजा घरी अगदी आजी आजोबा असतील तर त्यांच्या पण लक्षात येऊ शकतं. म्हणजे महत्वाचं म्हणजे जे मुलांच्या बाबत संवेदनशीलता बाळगणारी माणसं आहेत त्यांना हे लवकर कळू शकतं. आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे अनेकदा आम्ही म्हणतो की टीनेजच्या मुलांना शिकवताना हे जर शिकवले मानसिक बदल, तर ते आपल्या मित्रमैत्रिणींमधले नैराश्य ह्या आधी ओळखतात. आणि त्यांना आम्ही असंही सांगतो की ते तुम्ही त्यांच्या आई वडिलांना सांगा किंवा शिक्षकांना सांगा, पण हे बदल तुमच्या लक्षात आले आणि काही ठोकताळे देतो, म्हणजे शांत बसतोय किंवा आधीपासून जो त्याचा चांगला शाळेत परफॉर्मन्स असेल तो कुठेतरी कमी होतोय, लक्ष देत नाहीये, पूर्वी जसा मिसळायचा तसा मिसळत नाहीये मित्रांमध्ये, ह्या काही अशी लक्षणं आपण जर त्या मुलांना समजावून दिली तर मुलं पटकन ओळखू शकतात. राईट, एक्झॅक्टली. मी आता मॅमना तेच विचारणार होते की थोडे काही लक्षणं आहेत का की जी आपण एव्हिडेंटली मॅक्झिमम अशा केसेसमध्ये दिसतात की आपण आयडेंटिफाय करू शकतो. हा एक प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न असा होता की बऱ्याचदा आता दोन्ही पेरेंट्स वर्किंग असतात, घरामध्ये आजी आजोबा असतीलच असं नाही, ते दुसरीकडे राहत असू शकतात. तर अशा वेळेला त्या पेरेंट्सना जरी कोणाला कळालं की अरे हे कुठेतरी आपल्याला याची लक्षणं दिसतात, पण ते ऍक्सेप्टन्स पेरेंट्स मध्येही नसतो की माझ्या चाईला हे होऊ शकतं.
अगदी बरोबर. आणि ते टेक इट इन द रॉंग वे, म्हणजे ते पूर्ण ऑफेन्सिव्ह वे मध्ये जातात. अगदी तर बरोबर. अशा वेळेला आपण आयडेंटिफाय करायला असं काही, जसं तुम्ही आता थोडे पॅरामीटर सांगितले, तसे काही असे मॅक्झिमम म्हणजे हे तर साधारण दिसून येतं, असे काही आहेत का? हेच मी सांगितलं तसं की नेहमी वागतो त्या वागणुकीत काहीतरी बदल दिसला, हे सर्वात महत्वाचं आहे. शांत बसून राहतोय, नेहमीसारखं मिसळत नाहीये, म्हणजे मित्रमैत्रिणींमध्ये मिसळत नाहीये, अभ्यासातलं परफॉर्मन्स कमी झालाय. म्हणजे ही जी लक्षणं आता मी म्हंटली तुला, ती लक्षणं मित्रमैत्रिणींना लवकर कळतात. ते मिसळत नाहीत, बोलत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत. हे म्हटल्यात बरंच मुलांना कळतं की बाबा हे काहीतरी वेगळं आहे, आणि मग ते चिडवतात. पण जो सेन्सिटिव्ह संवेदनशील मूल असतं ते लगेचच ओळखतं, आणि ते कदाचित जास्त, म्हणजे ह्याला आम्ही एम्पथी म्हणतो, आस्था, हे अतिशय चांगलं असं आणि महत्वाचं जीवन कौशल्य आहे, जे माझ्या मते प्रत्येक माणसाने आत्मसात केलं पाहिजे. की दुसऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून त्याच्या समस्येकडे बघायला शिकणं. तर हे जर आपण मुलांना शिकवलं, आणि हे सहजी शाळेत शिकता शिकवलं पाहिजे, म्हणजे शिक्षकांनाही माहिती पाहिजे आणि आई वडिलांना पण माहिती पाहिजे, आणि हे मुलांमध्ये इन्कल्केट केलं पाहिजे. हे ज्यावेळी मुलांमध्ये होतं त्यावेळी त्यांना आपला मित्र किंवा मैत्रीण का डिप्रेस्ड आहे की नाही हे शोधून काढता येतं. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं की खरं तर मित्रमैत्रिणी हे अगदी योग्य, किंवा त्यांनी जर काही आपल्याला सांगितलं तर ते अतिशय महत्वाचं धरून आपण तो फीडबॅक लक्षात ठेवला पाहिजे. किंवा म्हणजे कोणीही, म्हणजे ऍज अ डॉक्टर म्हणून मी नाही म्हणत, पण शिक्षकांनी किंवा आई वडिलांनी किंवा अगदी इव्हन आजी आजोबांना सांगितलं की आज आम्हालाही अशी वागताना वाटली, तर त्यांनी समजून घेऊन विचारपूस करणं किंवा लक्ष ठेवणं आपल्या मुला मुलीकडे, हे अगदी महत्वाचं आहे. खरे अगदी. आणि जसं हे डिप्रेशन येतं तसं आपण आजकाल बघतो की IITच्या किंवा मेडिसिनच्या किंवा कोणत्याही प्रिपरेशन हे अगदी पूर्वी असं असायचं की 11-12ला तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही एक्झाम द्या, पण आता असं आहे की राईट फ्रॉम 5th स्टँडर्ड त्याचे क्लासेस सुरू होतात. खरंय. म्हणजे अशा केसेस बघितल्यात की ते इतकी हुशार होती मुलं आधीपासून, पण बिकॉज त्यांना आधीपासून म्हणजे 5वी पासून त्यांना इतकं प्रेशराईज केलं गेलं की ही एक्झाम तुला द्यायची आहे, की फायनली त्या एक्झामला आल्यावरती त्यांनी ते परफॉर्मन्स नाही केलं की जे एक्सपेक्टेड होतं त्यांच्याकडून. तर हे जे करिअरच्या मुळे जे प्रेशर येतं, तर त्याच्याबद्दल ते कसं आपण हँडल केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? ही मुलं अक्षरशः बर्नट आउट म्हणतो ना, तसं होतं की एवढ्या लवकर अशा प्रकारच्या क्लास ना घालून, त्यांच्यावर प्रेशर आणून, त्यांना अभ्यासाशिवाय काही करायला न देणं किंवा हेच करणं हे तुझं महत्वाचं आहे असं सांगणं, हे अत्यंत गैर आहे असं माझं म्हणणं आहे. आणि हे जर तुम्ही असंच सांगायला गेलात पालकांना, तर पालक हे मान्य पण करत नाहीत. पण तरीही सुज्ञ पालक असतो, कधी सुजाण पालक असतो, कधी आपण आपल्यावर विश्वास ठेवणार, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून आलेले पालक असतात, त्यांच्याशी मी निदान बोलू शकते आणि हा संवाद साधू शकते की बाबांनो, मुलांना एवढ्या लवकर नका क्लासला घालून प्रेशर देऊ. दुसरं एक करू शकतो आपण की ठीक आहे, तुम्हाला वाटतंय हे मूल हुशार आहे आणि तुम्ही त्याला क्लासला घातलं, पण क्लास आणि शाळा व्यतिरिक्त त्याला इतर जीवन पाहिजे, आणि ते त्याला दिलंच पाहिजे. म्हणजे त्याला खेळायला पाहिजे, त्याला बाहेर घेऊन गेलं पाहिजे, त्याला निसर्गात फिरवलं पाहिजे. नशिबाने आता आपण साताऱ्यात राहतो, तुला माहितीये आजूबाजूला किती डोंगर आहेत, आपण हायकिंग शिकवू शकतो, निसर्गात त्यांना आनंद घ्यायला शिकवू शकतो, त्यांना फुलं पानं फळं झाडं कशी लावणं, ह्या सगळ्या ह्याच्यात आनंद घ्यायला शिकवू शकतो. पण ह्याच्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे. आज जे होतंय ते आई वडील जर नोकरी करत असतील तर मुलांना वेळ देत नाही. माझं म्हणणं, शनिवार रविवार तरी द्या. नुसता क्लास, नुसता अभ्यासाने मूल घडत नसतं. आणि नेहमी कायमसाठी एवढं लक्षात ठेवा की एकच करिअर, आता तुमच्या जेईतनं समजा IITलाच तुला जायचंय असं डोक्यात त्या मुलाच्या बसवलं, अरे किती मुलं बसतात, त्यातली किती जातात. ठीक आहे, एखाद्या मुलाचा तेवढं हे असेलही, तो करूही शकत असेल अभ्यासही, आणि पण हे असं एखादं मुलं असतं, सगळीच्या सगळी नसतात. त्याला किती कळतंय, त्याला ते आत्मसात होतंय का, तो चांगला व्यक्त होऊ शकतोय का, आणि त्याला तो विषय कळतोय की नाही.
म्हणजे आता तू म्हणजे सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग, बरोबर, तो विषय कळला पाहिजे. तो विषय कळल्याशिवाय त्याला ते करताच येणार नाही. नुसती गणितं सोडवली आहेत आणि याच्यात पैकीच्या पैकी मिळवली आहेत, ह्याची पाठ केली आहेत आणि पैकीच्या पैकी मिळवले, ह्याला अर्थ नाही. त्यामुळे अभ्यास ह्या शब्दाचाही अर्थ कळला पाहिजे आणि कशा प्रकारे करायचं हे कळलं पाहिजे. मुलांना कसं अभ्यासामध्ये रिलॅक्सेशन द्यायचं, त्यांच्या आवडीचा विचार करायचा हे कळलं पाहिजे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त मजा करायला, रिलॅक्स व्हायला वेळ दिला पाहिजे. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि ही जर तुम्ही करत नसाल तर मुलं कधीच पुढे आयुष्यात यशस्वी होतात असं नाही. बरोबर आहे. आता फाईल हे सगळे स्ट्रेसेस तर म्हणजे थोड्या तर इनएव्हिटेबल पण आहेत की तुम्हाला अभ्यासाचं, करिअरचं आता एवढं प्रेशर सगळीकडूनच आहे. तर त्याचं कोरिलेशन जे आता हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस खूप वाढलेले आहेत की मुलांमध्ये म्हणजे मुलींमध्ये पीसीओडी आहे, मुलांमध्ये पण असते, तर ह्याचं काही कोरिलेशन आहे का आणि कसं आपण ते मॅनेज करू शकतो? बरोबर आहे. हे ना लाईफस्टाईलमुळे, जीवनशैली बदलल्यामुळे होणारे जास्त हार्मोनल बदल आपल्याला दिसतात. आता तू बघशील तर वयात येण्याचा काळ जो आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी आता मुलीला पाळी कधी यायची तर 12-14 ह्या वर्षात येत असेल, अगदी क्वचित एखाद्या मुलीला 11व्या वर्षी वगैरे. आज 10-11व्या वर्षी मॅक्सिमम मुलींना येते. एखाद्या मुलीला अगदी 9 पूर्ण झालं, 9.5 वर्षाच्या मुलीला येते. याचा अर्थ काय की कुठेतरी सगळा जो बॅलन्स आहे तो चेंज होतोय, बरोबर. आता ह्याला कारण अनेक आहेत, त्या कारणात आता आपण जाऊया नको. पण जीवनशैलीशी जी निगडीत आहे ती आपण निश्चित बघू. म्हणजे काय तर हे फास्ट फूड खाणं, सतत बाहेरचं खाणं, पौष्टिक अन्नाकडे दुर्लक्ष करणं, आपल्या वजनाविषयी म्हणजे योग्य वजन ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे योग्य वजन म्हणजे काय, त्या वयानुरूप त्याचं वजन पाहिजे किंवा उंचीनुरूप त्याचं वजन पाहिजे. आणि BMI म्हणतात म्हणजे बॉडी मास इंडेक्स, तर तो त्या वयाला वेगळा असतो. त्या वय, उंची आणि वजन ह्या सगळ्यांचं ते गणित असतं आणि त्याप्रमाणे ग्राफ्स असतात. ह्या विषयीची जागरूकता पाहिजे. दिस अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण जर ज्यावेळी हे सगळं बघत नसतो ना, त्यावेळी ह्याचे सगळे दूरगामी परिणाम असे असतात की हे हार्मोनल डिस्टर्बन्स करतात. म्हणजे ओबेसिटी तर आहेच, पण नुसतं स्थूलत्व हेच आता भारतात सुद्धा हा एक मोठा आजार आहे. सगळ्यांना वाटतं हा गुटगुटीत असणं म्हणजे चांगलं नाही, योग्य वजन असणं चांगलं. आणि हे सुद्धा एक प्रकारचं कुपोषण आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या स्थूलत्वामुळे सुद्धा खूप हार्मोनल डिस्टर्बन्सेस येतात. आणि हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला नियमित व्यायाम केला पाहिजे, तुमचा आहार चांगला पाहिजे, जंक फूड नको. तुमच्या आहारात म्हणजे कच्ची म्हणजे सॅलड्स म्हणतो आपण, सॅलड, सूप्स, भाज्या, फळं यांचा समावेश अगदी मुद्दाम केला पाहिजे. आणि हे काय होतं की अनेकदा हे शाळेत शिकवलं जातं पण आई वडील ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि आई वडीलच कधी कधी हे खात असतात, त्याच्यामुळे ते मुलांना पण खायला घालतात. त्यामुळे आम्ही तर म्हणतो की लाईफस्टाईल असते ती अख्ख्या कुटुंबाची असते. त्यामुळे जर हे बदलायचं असेल तर त्या कुटुंबाचं म्हणजे कुटुंबाला मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे. काउन्सिलिंग इज इम्पॉर्टंट फॉर होल फॅमिली. आणि मग त्या मुलांवर हा परिणाम होणार नाही. तर आताच्या अनेक मुलांना हे झालंय, याचं कारण केवळ बदलती जीवनशैली, आणि जी आपण आता समजून विचारांनी परत चांगल्या जीवनशैलीकडे वळलं पाहिजे. खरं. आता आपण जेव्हा हॉर्मोन्स बद्दल बोलतो तेव्हा सगळ्यात काय म्हणतो ना, मोठा पार्ट जो टीनेजर्सच्या दृष्टीने त्यांच्या लाईफमध्ये होतो, टीनेज मध्ये, तो म्हणजे तुमचं फर्स्ट लव्ह किंवा इन्फॅच्युएशन किंवा प्रेम. तर ह्या एज मध्ये जे वाटतं तर त्यावेळेला सोसायटीकडून तुम्हाला किंवा एस्पेशली पेरेंट्स कडून येणारा रिस्पॉन्स, त्याच्यावरती बेस तुमचं त्यांनीही होणारे डिप्रेशन की किंवा एक घुसमट, तर हे कसं म्हणजे पेरेंट्सनी कसं याला हँडल करावं आणि मुलांनीही ह्या इन्फॅच्युएशन कडे किंवा पहिलं प्रेम ज्याला आपण म्हणू शकू त्याच्याकडे कसं त्यांनी बघितलं पाहिजे. अगदी बरोबर. आता हे बघ कसं आहे माहितीये का की प्रेम आणि आकर्षण, आता ह्या आकर्षणामध्ये आकर्षण, तुझं क्रश
इन्फॅच्युएशन, हे सगळंच येतं. आता हे नैसर्गिकरित्या ज्यावेळी हे हार्मोनल चेंजेस होत असतात शरीरात, त्यावेळी शरीरातल्या बदलांचा एक भाग, मनाच्या बदलाचा एक भाग म्हणजे हे भिन्नलिंगी आकर्षण आहे. पण आता मी तुला अजून एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. नुसतं भिन्नलिंगी आकर्षण ह्या वयात होतं असं नाही, तर समलिंगी आकर्षणाची जाणीव सुद्धा ह्या वयात होते, किंवा बहुलिंगी आकर्षणाची जाणीव सुद्धा ह्या वयात होते. ह्याची जाणीव आता हळूहळू तरुणाईला व्हायला लागली आहे. इव्हन आता अनेक तू पाहिले सिनेमा येत आहेत, म्हणजे ह्या विषयीची जाणीव जागृती समाजात होतीये. अजूनही तेवढं उघडपणे बोललं जात नसेल कदाचित, पण तरी सुद्धा ह्या विषयीचं मुलांनाही माहिती असतं. आणि मुख्य म्हणजे हे जे सोशल मीडिया किंवा तुझे मोबाईल हाताळणं, माहिती बघणं, ह्याच्यातनं ह्या विषयीची माहिती पण मुलांना असते. ह्याच्यात महत्वाची काय गोष्ट की ही जी भिन्नलिंगी आकर्षणाचा भाग आहे, हा लक्षात घेतला तर हे प्रेम आहे. आता प्रेम आणि क्रश आणि नुसतं आकर्षण म्हणजे हे नुसतं बाह्य आकर्षण असतं. पण प्रेमात काय असतं? खरं प्रेम कधी आपण म्हणतो की ज्याला जबाबदारी असते, विश्वास असतो, वचनबद्धता म्हणतो ना आपण, म्हणजे काय दुसऱ्यासाठी करायची जी वृत्ती आहे त्याच्याविषयी आपण आतून कुठून तरी वचनबद्ध असतो. काही झालं तरी मी हे करीन असं काळजी असते. पण आकर्षणामध्ये, क्रशमध्ये किंवा इन्फॅच्युएशन मध्ये हे नसते. हा मोह असतो आणि हा खरंच हार्मोनल असतो. तर ह्याच्यावर समजा एखाद्या मुलामुलीचं प्रेम आहे असं त्यांना वाटत असेल, म्हणजे समजा क्रश तर काय फक्त म्हणजे अगदी वर्गातल्या मुलांवर, क्लासमधल्या मुला मुलींमध्ये असेल असं नाही, तर क्रश आपल्याला एखाद्या मीडिया मधल्या ह्याच्यावर असू शकतो, कशावर किंवा मॉडेलवर असू शकतो. क्रश म्हणजे तात्पुरतं वाटणारं आकर्षण किंवा त्याच्या संपूर्ण पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्वाची वाटणारं आकर्षण असं असू शकतं. पण हे तात्कालीन असतं, हे दीर्घकालीन नसतं, हे त्या वेळापुरती तात्पुरतं असतं. तसंच म्हणजे आकर्षण जसं आपण तात्पुरतं म्हणतो तसंच हे पण तात्पुरतं असतं. इन्फॅच्युएशन हे तर भासमयच प्रेम असतं, म्हणजे तात्पुरतंच असतं ना. त्या वेळात म्हणजे अनेकदा असं मुलं म्हणतात, हा मला ना 2-2 महिने वेगवेगळ्या मुलीवर प्रेम जुळलं. ठीक आहे, आकर्षण वाटतं त्यावेळी, जसं फुलपाखरू ह्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावर, तसं आज मला ही खूप आवडली, 1-4 महिन्यांनी ती आवडली. दॅट इज जस्ट पार्ट ऑफ डेव्हलपमेंट. पण प्रेम तसं नाही. त्यामुळे ह्या विषयी मोकळेपणाने जर तुमच्या कुटुंबात चर्चा होत असेल, मुला मुलींमध्ये होत असेल, म्हणजे माझ्या मते तर शाळेत पण घ्यावं. मी ज्यावेळी ह्या मुलांचं वेगवेगळे असे छोटी छोटी शिबिरं घेते, ह्याच्यात आम्ही मोकळेपणाने बोलतो. मुलं पण बोलतात, व्यक्त होतात, त्यांना काय वाटतं ते सांगतात. आम्ही पण त्यांच्याशी अगदीच त्या प्रमाणात मोकळेपणाने बोलतो. म्हणजे त्यांना कळतं की तुला माहिती असेल तर आपल्या साताऱ्यातच अशी एक घटना घडली होती की नाही यशस्वी झालं प्रेम म्हणून त्या एका मुलीने आत्महत्या केली होती. मग आता हे जे होतं हे कशामुळे की त्यावेळी त्या मुलीची प्रेमाची तीव्रता आणि कुठेतरी नाही म्हटल्याचा नकार पचवायची कमी क्षमता, ह्याच्यातनं हे असे वाईट गोष्टी घडतात. तर ह्या ज्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर मुलांशी तुमचा संवाद चांगला पाहिजे. आणि कोणीही नाही म्हटलं ह्याचा अर्थ तू वाईट आहेस असं होत नाही, हे मुलांच्या मनावर ठसवलं पाहिजे. म्हणून ह्या विषयी जर तुम्ही मोकळेपणाने जर वर्गात घेतलं, जर शिबिरात घेतलं, जर छान बोलत राहिलो, तर आपल्याला आवडतात, आपलं तात्पुरतं प्रेम असतं, हे असतंच. परंतु ह्याचे तर काही काही मी काय करते माहितीये, सुंदर सिनेमा दाखवते किंवा छोट्याशा क्लिप्स दाखवते आणि त्याच्यावर आम्ही डिस्कशन्स घेतो. म्हणजे मग मुलं ओपन आउट होतात आणि हो असं असतं बाबा, म्हणजे त्यांना ते ऍक्सेप्ट होतं. किंवा मुलींना तर अनेकदा मी सांगते, कारण आता ही पण गोष्ट खूप आपल्या समाजात पण रूढ व्हायला लागलीये की मुलं मुली खूप लवकर लैंगिक दृष्ट्या एकत्र यायला लागले, जे आता आपल्याकडे नव्हतं आधी एवढ्या प्रमाणात. हे पोस्ट कोरोना नंतर घडलेल्या ह्या काही गोष्टी आहेत आणि ह्या काही गोष्टी आपल्या ह्याच्यामुळे घडल्या आहेत,
काय म्हणतो मोबाईलमुळे की ते फोन्सला ते एक्सपोज झाली, मुलं खूप बघायला लागली, त्याच्यातनं ते झालं. पण म्हणूनच आपल्याला लैंगिक शिक्षण हे दिलंच पाहिजे. माझ्या मते 5वी पासून शाळेतनं दिलं पाहिजे, शास्त्रीय दृष्टिकोनातून दिलं पाहिजे, अतिशय मोकळेपणाने दिलं पाहिजे, की ज्यामुळे मुलांना ह्या विषयी कुतूहल, फाजील कुतूहल राहणार नाही, कुतूहल असणारच आहे, पण ते चांगल्या रीतीने जर त्याचं शमन झालं, त्यांना व्यवस्थित कळलं, तर ते वाईट मार्गाकडे जाणार नाही आणि असा विपर्यास होणार नाही. खरंय, कारण जेव्हा शाळेमध्ये पण 5वी तर नेमबाजी सोडत, म्हणजे 9वी 10वी मध्येही असे लेसन्स येतात किंवा चॅप्टर्स येतात, तेव्हा शिक्षकांचंही असं असतं कल की ते आपण स्किप करून टाकू, मुलं त्यांचं करतील. म्हणजे थोडस एक उलट त्याच्यात मोकळेपणा पाहिजे, मला असं वाटतं. म्हणून मी शिक्षकांचं पण घेतलेलं आहे. म्हणजे शिक्षकांचं सुद्धा शिबिर मी घेतलेली आहेत आणि मला वाटतं त्याची जास्त गरज आहे. तर एकदा आम्ही युरोपियन कमिशन तर्फे जवळजवळ 172 शाळांमधून परिवर्तन संस्थेतर्फे असं कसं तुम्ही हे कुटुंब जीवन शिक्षण, फॅमिली लाईफ एज्युकेशन द्याल, तर त्याच्यात हे सेक्स एज्युकेशन हा एक भाग असतो. सगळं असतं, आहार, शारीरिक शिक्षण, स्त्री पुरुष समानता, ते एड्सच्या दृष्टीने त्यावेळी घेतलं गेलं होतं. पण कुठल्याही शिक्षकाने लैंगिक शिक्षण आपण घेतलं नाही. म्हणजे ह्या प्रशिक्षणाला सगळे आले एवढे शाळेतले 172, म्हणजे काय कमी झालं का जिल्ह्यातली शाळा, पण ते शिक्षक घेत नव्हते. पण ते मला त्यामुळे वाटतं त्यांचं प्रशिक्षण केलं पाहिजे, त्यांच्या मनातली इनिबिशन्स केली पाहिजे, त्यांनी मोकळेपणाने बोललं पाहिजे. आणि ह्याच्यात जसं तुम्ही डायजेस्टिव्ह ट्रॅक शिकवता, म्हणजे काय पचन संस्थेविषयी बोलता, जसं तुम्ही रक्ताभिसरणाचं शिकवता, जसं तुम्ही श्वसन संस्था शिकवता, त्याचप्रमाणे तुम्ही म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकवली पाहिजे. तर ही जर तुम्ही शिक्षकांनी एवढ्या मोकळेपणाने मुलांशी जर बोललं, तर अजून ह्याच्यातले काही गोष्टी कमी होतील. तर याच टॉपिकशी रिलेटेड आता आपण रिसेंटली न्यूज मध्ये खूप बघतो की एस्पेशली मुलींच्या बाबतीत की चुकीच्या पद्धतीने त्यांना ट्रॅप केलं जातं ह्या एज मध्ये, की जे त्यांना फिलिंग मे बी घरी तेवढं कॉन्व्हर्सेशन होत नसेल किंवा त्यांना तेवढं महत्व मिळत नसेल, तर अशा वेळेला सोसायटी मधले जे चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आहेत, हे अशा लहान मुलींना, टीनेज मधल्या मुलींना त्यांच्या प्रेम ह्या कॉन्सेप्टच्या अंडर त्यांना ट्रॅप करून आपण बघतो की बऱ्याच याच्यातून वाईट गोष्टीही होतात. तर अशा वेळेला आई वडिलांनी कसं त्या मुलांशी, म्हणजे मुलींशी एस्पेशली कशा दृष्टीने बोललं पाहिजे आणि कसा संवाद ठेवला पाहिजे की त्यांना तो अश्युरन्स मिळाला? ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण हे आत्ताच आहे असं मला वाटत नाही, हे पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. आणि सगळ्याच मुलींना असं ना, मुलींना कशाला, मुलांनाही आकर्षण असतंच. आणि ह्या आकर्षणाला बळी पडून त्या कुठेतरी जातात. आणि आता तुला सांगायचं म्हणजे तू त्यावेळी तुझा जन्म पण झाला नसणार, गुड्डी म्हणून सिनेमा आला होता, बघितलाय ना? तर तो खूप छान सिनेमा आहे. पण ती जी वृत्ती आहे ती अजूनही मुलींच्यात आहे, ती नैसर्गिक असणार आहे. खरं की ती काय कालानुरूप बदलेल असं नाही. पण आणि मुलं पण अशी अनेक पळून जाताना आपण बघतो कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी. पण ह्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सुसंवाद. आता सुसंवाद म्हणजे काय, हा शब्द अगदी सोपा आहे, परंतु हा प्रत्यक्ष वापरात येणं कठीण आहे. आणि तो कसा की आई वडिलांचा मुलांशी खूप चांगलं नातं असलं पाहिजे लहानपणापासून. म्हणजे जर मुलांना आल्यावर तू अभ्यास किती केलास, अभ्यास केलास की नाही, तुझं हे काय कपडे, तू असं काय केलंस, हे टीकात्मक सूर किंवा काहीतरी प्रश्नात्मक सगळे संवाद, हे जर झालं तर आई वडिलांचं मुलांची मैत्रीचं नातं होत नाही. आणि हे नातं आता खरं तर अपेक्षित आहे. बाकी सगळ्या जशा सुधारणा झाल्या तसं पंतोजींसारखं मारणं किंवा आई वडिलांनी खूप ओरडणं हे अपेक्षितच नाहीये. तर हे नातं झालं पाहिजे मित्रत्वाचं लहानपणापासून. आणि त्या ह्याच्यात सगळ्या गोष्टीचं मोकळेपणाने बोलल्या गेल्या, म्हणजे अगदी आर्थिक सुद्धा. कारण ह्या आर्थिक गोष्टी का महत्वाच्या आहेत, तर आपल्या आई वडिलांना काही सगळं परवडणार नाही हे मुलांना जर कळलं तर मुलं समजून घेतात.
ते नको, मुलांपासून दडवूया. ह्या प्रवृत्ती उलट मुलांना आपल्यापासून दूर नेतात, हे पालकांनी कळलं पाहिजे. म्हणजे सुसंवाद म्हणजे हे की आपण जेवढं मोकळेपणाने आपल्या बायकोशी बोलू तेवढंच मोकळेपणाने बाबांनी मुलांशी पण बोलले पाहिजे. आईने वडिलांची आणि मुलांची संवाद ठेवला पाहिजे. तर हे जर शक्य असेल तर त्या कुटुंबात तुम्हाला असे प्रश्न उद्भवताना दिसणार नाही. आकर्षण असणारच, पण त्याच्यावर कशा पद्धतीने आपण मात मिळवायची तर ही. आता त्याच्यात अजून एक भानगड झाले की हा मोबाईल आलाय. मोबाईल सगळ्यांना पाहिजे असतो आणि आई वडिलांचा पण अनेकदा कंट्रोल नसतो, कारण त्यांना पण हे आत्ताच मिळालेलं, एक 10-15 वर्षात मिळालेलं हातात हे साधन आहे. त्यामुळे त्यांना पण त्याचं आकर्षण असतं, मुलांना पण त्याचं आकर्षण असतं. त्यामुळे कोणीच कुणाला शिस्त लावू शकत नाही ह्याच्यात. पण आता ती गरज आली. तू जर बघशील तर पहिल्यांदा शिक्षणासाठी मोबाईलचा वापर हा अपरिहार्य आहे असं समजलं गेलं होतं. कोरोनाच्या काळापासून ही सुरुवात झाली, पण त्यामुळे ह्याचा गैरवापराला ही सुरुवात झाली आणि मुलांच्यावर दुष्परिणाम व्हायला लागले, शिक्षणात अडथळे यायला लागले. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी स्वीडन सारख्या सर्वात प्रगत राष्ट्रात, सर्वात श्रीमंत राष्ट्रात त्यांनी डिजिटल वेगवेगळे गॅजेट्स ह्याच्यात वापरायचं बंद केलं शिक्षणात. तो पहिला देश आहे. त्यांनी आताच अनाऊन्स केलंय की नाही, कुठेही वापरायचं नाही. पूर्वीसारखं फळा, आपलं काय खडू, तुमच्या वह्या, म्हणजे परत का आपण पाठी आलो तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले. आता सगळ्या जगांनी त्यांच्याकडून घेण्यासारखा हा धडा आहे की आपण सगळ्यांनी ह्या बाबतीत परत 4 पावलं मागे गेलं पाहिजे. आणि मुलांच्या बाबतीत तर हे आई वडिलांनी आणि शिक्षकांनी जर केलं, आता शिक्षकच पाठवत असतात व्हॉट्सअप वरून तुम्हाला हे सगळे काय प्रश्न, पीडीएफ आणि हे, मग मुलांना काय, त्याला मुलं त्या निमित्ताने आई वडिलांकडून तो मोबाईल घेतात आणि मग त्यांच्या हातात एकदा आला की मग ते आईला वाटतं अभ्यास करतो, वडिलांना वाटतं अभ्यास करतो आणि ही बाकीच्या गोष्टी बघत असतात. तर ते महत्वाची गोष्ट आहे की ते त्यांच्यापासून कशा प्रकारे दूर ठेवता येईल हे बघितलं पाहिजे. खरंय मॅम, कारण आता रिसेंटली एक कॉम्पिटिशन होती प्रेझेंटेशनची, तर तिथे त्यांनी बिझनेस प्रेझेंटेशन होतं म्हणून मला त्यांनी बोलवलं होतं ज्युरीमध्ये. तर त्या पूर्वी जेव्हा कॉम्पिटिशन असायचे तेव्हा मुलं स्वतःहून त्याचा अभ्यास करायची, रिसर्च करायची आणि मग ते प्रेझेंटेशन भले ते क्रूड असेल, एवढं चांगलं नाही होणार, पण ते तयार व्हायचं. आता त्या कॉम्पिटिशन मध्ये असं होतं की अप्रतिम प्रेझेंटेशन, म्हणजे अक्षरशः एखाद्या MBA स्टुडंटनी केलेली असावी अशी होती, पण पूर्णतः एआयनी तयार केलेली होती. तेच मी आता म्हणलं होते, आता एआय अजून घुसलाय. म्हणजे त्या मुलांना जेव्हा प्रश्न विचारले त्यांना त्या स्लाइड्स वरच काहीही माहित नव्हतं. जस्ट एक आपण जेनेरिक इन्फॉर्मेशन होती ती माहित होती आणि डिटेल मध्ये जाऊन त्याचा अभ्यास करणं, म्हणजे मला आधी असं वाटायचं की एआय खरं चांगलं आहे आता, की नवीन तुम्हाला टूल सारखं ते युज करू शकता. पण जर लहानपणापासूनच जर तुम्हाला त्या टूलच्या ऐवजी त्याचं तुमचं नॉलेजचं सेंटर झालं तर ते खूपच डेंजरस होतं. की मला भीती वाटली म्हणजे ते बघताना. खरंय खरंय खरंय, अगदी खरंय. ते पहिल्यांदा मी ऍक्च्युली अमेरिकेत असताना ते बघितलं होतं की ChatGPT पहिल्यांदा आलं तर ते सगळ्या शाळेतले म्हणजे पालक असे चक्रावले होते की आता ही अभ्यास कशी करणार मुलं, कारण त्यांनी ChatGPTला वापरलं, सरळ हे येणार. बघूया काय होतंय. खरंय. तर आता आपण टीनेज तर कव्हर आपण बऱ्यापैकी केलंय, तर थोडं आता पुढे जाऊन की मॅरेजेबल एज जे आपण म्हणू शकू, तिथे जर आपण आलो तर आत्ताच्या जनरेशनला जे लग्नाच्या 25 to 30 मध्ये आहेत साधारण, त्यांच्या डोक्यात आता हा एक प्रश्न आहे की लग्न हे करणं गरजेचं आहे का, म्हणजे हॅव्हिंग अ पार्टनर, इज इट नेसेसरी टू हॅव अ पार्टनर. आता ही एक वेगळी वृत्ती येत चालली आहे आणि म्हणजे मी काय खूप त्याच्या अगेन्स्ट आहे असं नाही की लिव्हिंग रिलेशनशिप झाली आहेत. ह्याचं कारण काय, जसं तुम्ही खाणार पिणार म्हणजे ह्या ज्या तुमच्या जैविक गरजा आहेत तशी सेक्स ही पण एक जैविक गरज आहे. पण ज्यावेळी ह्या लग्न संस्थेत आपण एकत्र येतो त्यावेळी त्या समाजाच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट असते. सर्वात महत्वाचं मला वाटतं ती स्त्रीच्या दृष्टीने जास्त महत्वाची आहे पुरुषापेक्षा सुद्धा. आणि कारण गर्भ हा स्त्रीला राहतो, बरोबर, गर्भ स्त्रीच्या पोटात वाढतो
अजून तरी बाहेर वाढायची सोय झालेली नाहीये. पण अनेकदा मुलं मुली ठरवतात की आम्हाला डबल इन्कम नो किड्स, बरोबर. तूही मिळव मीही मिळव पण मला मूल नको. पण तरी ते कुठेतरी एकमेकांशी काय म्हणायचं प्रामाणिक राहणं किंवा हे त्या वेडलॉक मध्ये राहणं आणि कुठेतरी कुटुंब संस्थेचे काहीतरी त्यांच्यावर संस्कार राहतील. पण ज्यावेळी लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये असतो त्यावेळी तुम्हाला हे नसतं. त्यामुळे समजा मुलंही नाही, लिव्हिंग रिलेशन ठीक आहे, काही दिवसांनी नाही वाटलं नाही जमलं तर दुसरं. पण ह्याच्यात मला थोडासा धोका काय वाटतोय, नाही खरंच धोका वाटतोय की जर कुटुंब संस्था नसेल तर समाज किती विस्कळीत होईल याची मला खूप भीती वाटते. कारण किती नाही म्हटलं तरी कुठलाही वंश म्हणजे कुठल्या अर्थाने मी म्हणतेय की आता मानवी वंश म्हणजे माणूस असं ह्या दृष्टीने हा जर पुढे राहायला पाहिजे तर तुम्हाला बाळ पाहिजे. आणि जर बाळ पाहिजे तर त्याला कुटुंब संस्था असेल तर ते चांगलं वाढेल. त्याला आई आणि बाबा दोघांचंही म्हणजे नुसतं प्रेम नाही तर वाढवण्यात सगळ्याच गोष्टी पाहिजेत. आणि हेच जर नष्ट झालं तर काय होणार असं समोरचं चित्र दिसतं. पण 25 ते 30 वर्षाला ज्यावेळी लग्न नको वाटतं तर अनेकदा आफ्टर 30s मी बघते की वाटतं की नाही आपण लग्न करावं, कुठेतरी स्थिर व्हावं असं. पण अजून ह्याचं प्रमाण फारच कमी आहे, खूप नाहीये. पण एज्युकेटेड म्हणजे ह्या सुशिक्षित ह्याच्यात हळूहळू आणि शहरांमध्ये हे प्रमाण वाढत चाललंय, हे खरंय. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये कसं की लव्ह मॅरेज आहे पण अरेंज मॅरेज पण पूर्ण म्हणजे आहे अजून, म्हणजे ती अरेंज मॅरेज हे कॉन्सेप्ट अजून चालू आहे. तर या ह्याच्यामध्ये काय होतं की ऑल्दो ऍज अ सोसायटी आपण मॉडर्न झालो आहोत, पण अरेंज मॅरेज कडे आलं की पेरेंट्सचा म्हणजे मुलाचे आई वडील असतील किंवा मुलीचे त्यांचे बिलीव्ह हे अजूनही तेवढेच एज ओल्ड. हो अगदी अगदी. म्हणजे ती मुलगी कितीही शिकलेली का असे ना, दोन्ही दृष्ट म्हणजे लिहिताना की आमची अपेक्षा नाहीये की तू खूप करावंस, म्हणजे हे म्हणायचं वाटणं म्हणजे ह्याच्यामध्ये पण कुठेतरी ही अपेक्षा होती, हे त्रास होती असं त्याच्या बॅक ऑफ द माइंड फिलिंग येतं. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही कोणत्या मुलाला भेटा किंवा मुलगा मुलीला भेटतो तर कसं तुम्ही एकमेकांच्या मेंटल कम्पॅटेबिलिटी कशी चेक करू शकता? म्हणजे काय माहितीये का, आता ह्याच्यात तुला सांगते की स्त्री पुरुष समानता हे जे जेंडर इक्वॉलिटी आहे ना, ही माझ्या मते लहानपणापासून इन्कल्केट झाली पाहिजे, त्याच्यात रुजवलीच पाहिजे मुलांमध्ये. आणि ही कशा दृष्टीने माझं मत आहे तेही तुला सांगते की त्यांच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे की आई जे काम करते तेच बाबा करतात. आता समजा तुम्ही दोघं इक्वली शिकलेला आहात आणि मग तरी स्वयंपाक आईने केला आहे, हे होतच का माने? बाबांनी पण तेवढा स्वयंपाक केला पाहिजे. आवरायचं असेल तर दोघांनी मिळून आवरलं पाहिजे. जर आईने स्वयंपाक केला तर बाबाने आवरलं पाहिजे, बाबांनी स्वयंपाक केला तर आईने आवरलं पाहिजे. हे नैसर्गिकरित्या आपल्या मुलांमध्ये आपण रुजवलं पाहिजे. तर तुम्हाला ज्यावेळी दुसरी मुलगी घरात आणणार, जर मुलगा असेल तर तुम्हाला हे डोक्यात येणार नाही तिने स्वयंपाक केला पाहिजे, पण तुम्ही मुलाला हे शिकवलंच असेल. त्यामुळे आता आम्ही ज्यावेळी शिकवतो ना हे आम्ही पालकांची शाळा घेतो बरं का, प्रॉपर शाळा स्कूल म्हणजे तो एक आमचा 30 लेक्चर्सचा असा एक हे आहे, करिक्युलमच आहे फुल, आणि त्यात इन्व्हॉल्वमेंट असते. तर त्याच्यात आम्ही नेहमी सांगतो की आई वडील दोघांनी मिळून मुलांबरोबर सगळ्या कुठल्याही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे स्वयंपाक असलं काही करा, पण कायम एव्हरीवन शुड बी इन्व्हॉल्ड इन ऑल हाऊस होल्ड कोर्स. आणि हे त्यांच्या डोक्यात गेलंच पाहिजे. तर शाळेत तुम्ही म्हणता दोघांनी केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, अशा रीतीने चांगले मार्क मिळवले पाहिजेत, तुम्ही कुठलाही कोर्स करा. अरे पण मग मुलीला पाहिजेच ना कुठेतरी, सगळीकडे इक्वॉलिटी पाहिजे. आणि ही स्त्री पुरुष समानता ही मुलांमध्ये रुजवायला पाहिजे. आणि जर आधीच्या आई वडिलांमध्ये नसेल तर मुलाने ठामपणे सांगितलं पाहिजे, मुलीने ठामपणे सांगितलं पाहिजे, आणि ते त्यांचं आयुष्य त्यांनी त्याप्रमाणे पुढे घालवलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या मुलांवर पण ते संस्कार होते. बरोबर ना? म्हणजे हे मला अगदी वाटतं की दोघांनी तेवढंच म्हणजे आता नैसर्गिकरित्या एखाद्या मुलीला स्वयंपाकाची आवड असेल आणि तिने केलं तर दॅट इज डिफरंट स्टोरी. एखाद्या मुलाला स्वयंपाकाची आवड असेल दॅट इज डिफरंट स्टोरी. की त्याला ठीक आहे, त्याला आवड आहे म्हणून तो करतो, ते वेगळं, म्हणजे तू करूच नको म्हणेल.
पण ह्याचा अर्थ असा नाही की ह्याने हेच केलं पाहिजे, त्याने तेच केलं पाहिजे, अरे तो स्वयंपाक करतो म्हणजे तो काय बरोबर नाही. आणि नुसतं स्वयंपाक नसतो, घरची एवढी कामं असतात. आणि का सुपरमॉम झालं पाहिजे? मूर्खपणा आहे. सुपरमॉम ही कन्सेप्टच चुकीची. सगळ्यांनी इक्वॅलिटी पाहिजे. आणि ही लहानपणापासून त्यांना दिसली पण पाहिजे, म्हणजे घरी पण बाळगली पाहिजे आणि समाजात पण, म्हणजे कोणीही कोणाशी बोलताना सुद्धा हे असं उच्चारता कामा नये. आता मॅम लास्ट आपण सेगमेंटकडे, तुम्ही ज्या टू बी मदर इन लॉज आहेत किंवा फादर इन लॉज आहेत, तर त्यांच्याबद्दल म्हणजे एक रिसेंट उदाहरण एका माझ्या ओळखीच्यांमध्ये डिस्कशन मध्ये आलं की ती मुलगी त्या म्हणजे अरेंज मॅरेज सेटअप थ्रू बोलत होती त्या मुलाच्या आईशी, आणि तिचं असं म्हणणं होतं की मीही इक्वली शिकलेली आहे जेवढी तू शिकलेली आहेस आज, पण मी सगळं केलेलं आहे माझ्या घरामध्ये, म्हणजे असं बाहेरचं येऊन स्वयंपाक करणं वगैरे हे तर शक्य नाही. तर हे अशा प्रकारचं आत्ताच्या जनरेशन मध्ये जिथे शी इज कन्सिडर्ड टू बी अ फेमिनिस्ट, म्हणजे असं इन सोसायटी तुम्ही असं एक मुखवटा घालून फिरता की मी तर इक्वॅलिटी मध्ये बिलीव्ह करते, पण लग्नाच्या वेळेला जेव्हा तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनेकडे किंवा जावयाकडे, म्हणजे पण प्रेफरेबली म्हणजे मोस्टली सुनेशी हे कॉन्व्हर्सेशन होणारे असते, तर ह्या प्रकारचे कॉन्व्हर्सेशन होतात आणि मग कुठेतरी ते रिलेशनशिप तेवढं फ्लरिशही होणार नाही, किंवा काय म्हणतो बिलीफ आहे जो लग्नाचा ह्याच्यावरचा तो हळूहळू कमी होत जातो की हे आपण म्हणजे कोणत्या रिग्रेसिव्ह ह्याच्यामध्ये जातोय. तर तुम्ही टू बी मदर इन लॉज किंवा फादर इन लॉज ना काय थोडं गाईड करू शकाल की कसं त्यांनी केलं पाहिजे? ह्या बाबतीत मी खूपच गाईड करू शकेन. माझं मत असं आहे, म्हणजे गाईड करू शकेन असं नाही, मी माझं मत सांगते की काय मला वाटतं की मुला मुलींनी ठाम राहिलं पाहिजे की आता तुमचा संसार हा वेगळा, तुम्ही तुमच्या पद्धतीने केला, आम्ही आमच्या पद्धतीने करणार. तुम्ही सगळं घरी शिजवलं असेल ठीक आहे, पण आम्ही, म्हणजे त्या मुलीने ठामपणे पहिल्यांदाच ज्यावेळी लग्न ठरवताना ह्या गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे. नाही नंतर त्यावेळी मी करीन म्हटलं की अरे अशी काही सासू, म्हणजे असं अडी धरता कामा नये की मी बाबा अशी आहे आणि मला जमणार नाही हे सगळं करायला, तर मी हे करणार आहे. पण मला जमायचा प्रश्नच नाही, म्हणजे माझ्या नवऱ्याला पण जमत नाहीये, आम्ही दोघंही नाही आम्हाला जमत, तर आम्ही काहीतरी सोल्युशन काढू. पण ह्याच्यात त्यांनी इंटरफिअर करण्याचं कारण नाही. ह्याचं कारण की काळ बदलला आहे, वेळ बदलली आहे, त्यांच्यावर असलेले संस्कार वेगळे आहेत, आमच्यावर असलेले संस्कार वेगळे. तुमच्या शिक्षणाच्या वेळी वेगळं होतं, आमच्या शिक्षणाच्या वेळी वेगळं होतं. आम्ही मुली म्हणून वेगळ्या पद्धतीने वाढलेलो आहोत, आम्ही म्हणजे तुमची मुलं पण वेगळ्या पद्धतीने वाढली आहेत. तर आमच्यात किती कम्पॅटिबिलिटी आहेत आमच्या विचारात. म्हणजे मगाशी आपण जे प्रेम म्हटलं, तर प्रेम याच्यात काय आहे की एक जबाबदारी आहे, एक काळजी आहे, एक विश्वास आहे आणि एक वचनबद्धता आहे. म्हणजे हे जे चारही आयाम आहेत ना हे प्रेमाचे, हे महत्वाचे आहेत. लग्नानंतरच एकमेकांच्यात प्रेम असलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी असणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्याला काय वाटतं हे बघणं महत्वाचं आहे, रादर दॅन मदर इन लॉ. त्यामुळे त्यांना काही सांगण्यापेक्षा मी म्हणेन की ह्या दोघांनी ठाम राहिलं पाहिजे. आणि एकत्र राहायचं असेल तरी हरकत नाही, स्वतंत्र राहायचं असेल तरी हरकत नाही, पण ही आमची लिमिटेशन्स आहेत. आणि पहिल्यांदाच सांगितलं की मग प्रश्न नसतो. नाही तर पहिल्यांदा घाबरून लग्न, नाही मला मुलगा आवडलाय, असून दे मी आपलं हो म्हणून टाकते आणि काय नंतर बघू, असं नको. बरोबर, स्पष्टपणे हे आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? मग जर त्या म्हणजे त्या सासूने म्हटलं की नाही बाई मला असं वाटतं, पण हा तुमचा काळ वेगळा होता, माझा काळ वेगळा आहे, तुमच्यावरचे संस्कार वेगळे होते, माझ्यावरचे संस्कार वेगळे आहेत, तुम्ही वेगळ्या प्रकारे वाढलात, मी वेगळ्या प्रकारे वाढलाय, पण आपल्या संस्कारांची देवाणघेवाण होऊ शकते. म्हणजे मी तुमच्याकडे आले, आपण म्हणतो डॉटर इन लॉ, तर मी तर कायम म्हणते डॉटर इन लव्ह. तर असं वेगळ्या पद्धतीने तुम्ही बघा ना, ती आपल्याकडे आलेली मुलगी आहे आणि आपल्याकडे आलेली का, आपण दोघंही एकमेकांकडे गेलो. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की लग्न झालं म्हणजे मुलगी मुलाकडे जाते, ही कन्सेप्ट पण गेली पाहिजे की मुलीकडे पण मुलगा येतो ना. म्हणजे आता माझ्या आईबाबांना जर मला सांभाळायचं असेल तर मुलगी म्हणून माझी जबाबदारी आहे की माझ्या आईबाबांना पण सांभाळणार, आणि त्याच्या आईबाबांना तोही सांभाळेल, मीही सांभाळेल, तर माझ्या आईबाबांना पण मी सांभाळेल आणि माझे म्हणजे तोही सांभाळेल. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पुढे जर समजा नाहीच सांभाळायची वेळ आली आणि वृद्धाश्रम चांगले निघाले तर गोष्ट वेगळी, पण प्रेमाचं नातं दूर नाही होता कामा. कारण ते नाही म्हटलं तरी बॉन्ड्स असतात, ते
हे बंध असे आपल्याला तोडून चालत नाही. त्यामुळे जर आपल्याला ती मदर इन लव्ह पाहिजे असेल, करायची असेल, तर तिच्याशी मतांची आधीच मांडणी नीट झाली पाहिजे, क्लॅरिटी ठेवली, अगदी क्लॅरिटी पाहिजे. चालेल, थँक्स अ लॉट मॅम. तुम्ही खरंच खूप मौल्यवान वेळ दिलात तुमचा. आणि आय एम शुअर की आपल्याला अजून आता आपण लहान मुलांबद्दलचही आपण एखादा त्या टॉपिकवरही गप्पा मारू. तर मॅमना आपल्या सगळ्या टीम कडून खूप खूप थँक्स. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण असं सुंदर कॉन्व्हर्सेशन ज्याच्यातून आपल्याला खरंच आपल्या आयुष्यामध्ये फरक पडू शकतो असे आपण घेऊन येणार आहोत. तर थँक्स लॉट मॅम. धन्यवाद.